खडे। अत्यंत महत्वाची बातमी भूषण आपल्याकडे येते आहे आणि ही बातमी आहे टीम अण्णांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उत्तर दिलेलं आहे। पलटवार अण्णांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेला आहे। टीम अण्णांनी केलेले आरोप बेजबाबदारपणाचे असल्याचं पंतप्रधानांचं म्हणणं आहे। तसंच आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप जर सिद्ध झाले तर राजकारणातून आपण संन्यास घेऊ असंही ते म्हणाले आहेत। माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप बेजबाबदारपणे केले असून ते दुर्भाग्यपूर्ण असल्याचं पंतप्रधान म्हणतायत। कोळसा खाण वाटप प्रकरणी पंतप्रधानांवर टीम अण्णांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, आम्हाला सांगाल नेमके काय पलटवार पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेला आहे आणि आधी सांगाल अण्णांनी काय आरोप त्यांच्यावर केलेले होते? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे टीम अण्णांनी साधारणतः मागच्या आठवड्यात पंतप्रधान आणि केंद्रातील 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। याच्यात पंतप्रधानांवर जो आरोप होता बेसिकली तो कोळसा खाणींच्या परवान्यांच्या वितरणासंदर्भात होता। 2006 ते 9 या 3 वर्षाच्या कालावधीत स्वतः पंतप्रधानांच्याकडे कोळसा विकास एक खातं होतं आणि कोळसा मंत्रालयाचा कारभार असताना 155 परवाने, कोळसा खाणीचे परवाने या काळात 3 वर्षाच्या काळात दिले गेले आणि हे परवाने देताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप टीम अण्णांनी केला होता। विशिष्ट कंपन्यांना हे परवाने दिल्याचा आरोप केला होता आणि त्यावेळेला स्वतः अण्णांनी मात्र पंतप्रधानांवर जे आरोप टीम अण्णांनी केले होते अण्णांना पसंत नव्हते। अण्णांनी या संदर्भात आपल्याला हे आरोपांबद्दल कल्पना नाही आणि आपण पंतप्रधानांवर थेट आरोप करणार नाही असं अण्णांनी सांगितलं होतं आणि आता स्वतः पंतप्रधानांनी सुद्धा याला उत्तर दिलेलं आहे आणि हे आरोप जर सिद्ध झाले तर आपण राजकीय संन्यास घेऊ असं कळसावलंय त्यांनी टीम अण्णांना। सुवर्ण, अगदी दीपक, जसं आपण म्हणालात की टीम अण्णांनी पंतप्रधानांवर हे आरोप केलेले होते, 14 मंत्र्यांवर आरोप केलेले होते, मात्र त्यानंतर आपल्याकडे ही प्रतिक्रिया आली होती की अण्णांचं मात्र यामध्ये असं मत नाहीये पंतप्रधानांसंदर्भात। तर कुठेतरी टीम अण्णा आणि अण्णांमध्ये सुद्धा मतभेद या अनुषंगाने पुढे येत आहेत। निश्चितच सुवर्ण, कारण सुवर्ण जेव्हापासून अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सुरू केलं केंद्र सरकार विरोधात त्यांनी कधीही पंतप्रधानांवर थेट आरोप केला नव्हता। अनेकदा त्यांनी इतर मंत्र्यांवर आरोप केले। स्वतः आपल्या राज्यातील मंत्री आहेत, विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, शरद पवार असतील, त्यांच्यावरती टीम स्वतः अण्णा हजारे यांनी आरोप केले होते। पण पंतप्रधानांवर थेट आरोप करणं अण्णांनी आतापर्यंत टाळलं होतं आणि ज्यावेळेला टीम अण्णांनी दिल्लीमध्ये ही घोषणा केली, 14 मंत्र्यांचा पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि चौकशीची मागणी केली, तेव्हा अण्णा महाराष्ट्रात होते आणि त्यावेळेलाच अण्णांनी हे आरोप फेटाळले आणि पंतप्रधानांसंदर्भात आपल्याला आक्षेप नाहीये, ते स्वच्छ चारित्र्याचे आहेत, भ्रष्टाचार नाहीत असं प्रशस्तीपत्रक स्वतः अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना दिलं होतं। तर दुसरीकडे टीम अण्णा मात्र पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होती आणि आता स्वतः पंतप्रधानांनी सुद्धा हे आव्हान स्वीकारून हे आरोप सिद्ध करा असं प्रत्याव्हान दिलेलं आहे टीम अण्णांना आणि हे आरोप जर सिद्ध झाले तर आपण राजकीय संन्यास घेऊ असंही बजावलेलं आहे। खरं, धन्यवाद दीपक, हे सविस्तर माहिती दिल्याबद्दल। खूप मोठं विधान पंतप्रधानांनी केलेलं आहे। पंतप्रधान म्हणतात आरोप सिद्ध करा भ्रष्टाचाराचे तर मी राजकारणातून संन्यास घेईन। पलटवार त्यांनी अण्णांच्या या प्रतिक्रियेवर किंवा टीम अण्णांच्या आरोपांसंदर्भात केलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। संघाची कुठल्याही प्रकारचा संबंध असल्याचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वेळोवेळी इन्कार केलाय। मात्र आता संघानंच अण्णा हजारे यांनी संघाच्या शिबिरात मार्गदर्शन केल्याचा दावा केलाय। विशेष म्हणजे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी हा दावा केलाय। राळेगण सिद्धीत अण्णांच्या कार्यक्रमात संघ स्वयंसेवक सहभागी होतात असंही होसबळे यांनी म्हटलंय। तसंच टीम अण्णांची पंतप्रधानांवरची टीका संघाला अमान्य असल्याचं होसबळे यांनी म्हटलंय। रेशम बाग में वर्ग चल रहा था तो ग्राम विकास के विषय के लिए कुछ वर्ष पहले वो यहाँ स्वयंसेवकों का उद्बोधन किया है। संघ के शिविर में माननीय शेषाद्री जी जब सरकार थे उस समय वो आए थे और अण्णा हजारे जी जिस गांव के विकास के केंद्र बिंदु बनाया राळेगण सिद्धि, वहाँ संघ के कार्यकर्ताओं के महाराष्ट्र कार्यकर्ताओं का 2-4 बार हमने ग्राम विकास और अन्य विषयों के बारे में शिविर भी लगाए हैं। कोलकात्यामध्ये केकेआरच्या आयपीएलच्या विजयाच्या निमित्तानं सरकारी पैशांची उधलपट्टी मोठ्या प्रमाणात करण्यात आली। कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर जंगी सत्कार सोहळा झाला। खेळाडूंच्या बक्षिसांसाठी सरकारच्या वतीनं 50 लाख रुपये खर्च करण्यात आले। प्रत्येक खेळाडूला सोन्याची चेनही देण्यात आली। ईडन गार्डनवर झालेल्या कार्यक्रमानंतर प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली। यावेळी चाहत्यांवर पोलिसांनी लाठीमार केला। तसंच या निमित्तानं दिवसभर भर उन्हात प्रशासकीय यंत्रणा वेठीला धरली गेली ती वेगळीच। या कार्यक्रमानंतर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे स्टेडियम बाहेर मोठा गोंधळ झाला।
ममता बॅनर्जी या विजयोत्सवात सहभागी झाल्या आणि त्यांनी या खेळाडूंवर 50 लाखांच्या बक्षिसांची खैरात केली. फक्त कोलकात्यानंच नाही तर संपूर्ण जगानं ममता दीदींचा हा उदारपणा पाहिला. सगळी सरकारी कामं सोडून ममता बॅनर्जी ईडन गार्डनवर पोहोचल्या. बंगालच्या जनतेचं सगळं दुःख विसरत दीदींनी शाहरुखच्या टीमबरोबर विजयोत्सव साजरा केला. राज्याची गरिबी सोयीस्कररित्या विसरून या लाखोंची अक्षरशः बरसात केली. फक्त खेळाडूंनाच नाही तर टीमकांच्या गळ्यातही सोन्याची चेन घातली. सगळेच पैसे सरकारी तिजोरीतूनच जाणार होते, मग दीदींनी तरी हात का आखडता घ्यावा. सगळेच पैसे सरकारी तिजोरीतूनच जाणार होते तर मग ममता दीदींनी तरी हात का आखडता घ्यावा. बंगालची जनता खेळासाठी विशेषतः क्रिकेटसाठी अतिशय वेडी आहे. कोलकाता नाईट रायडरचा विजय कोलकातावासियांनी धूमधडाक्यात साजरा केला. बंगालच्या रस्त्यांवर लाखोंचा समुदाय विजय साजरा करत होता, पण त्याचवेळी या विजयोत्सवाच्या तमाशाचा सगळा खर्च त्यांच्याच खिशातून जातोय याची कोलकातावासियांना जराही कल्पना नव्हती. ममता बॅनर्जींबरोबर पश्चिम बंगालचे अनेक मंत्रीही रॉयटर्स बिल्डिंगमधून स्टेडियमवर पोहोचले. आतापर्यंत आम आदमीच्या नावावर आरडाओरडा करणाऱ्या ममता दीदींच्या या दिलदारपणानं राजकारणही तापवलं. दावे गप्प राहिले, पण भाजपनं टीकेची संधी सोडली नाही. राजकारणाचं जाऊ द्या, पण ममतांचा हा दिलदारपणा पाहून सर्वसामान्य जनताही आश्चर्यचकित झाली. फक्त ज्या टीमचा कोलकात्याशी नावापुरता संबंध आहे, बाकी कुठलंही कोलकात्याशी या टीमचं नातं नाही, अशा टीमवर ममतांनी बंगालच्या जनतेचा हक्काचा पैसा का उधळला. एरवी गरिबीच्या मुद्द्यावरून रान उठवणाऱ्या ममतांना 50 लाखांचा चुराडा करताना बंगालच्या जनतेचं दारिद्र्य आठवलं नाही. सरकारच्या प्रत्येक निर्णयावर आक्षेप घेत प्रश्न विचारणाऱ्या ममता दीदी आता या प्रश्नांची उत्तरं देतील का. संपूर्ण देशाचं लक्ष आता ममता दीदींच्या उत्तराकडे लागलंय. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. 9च्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कौटुंबिक अत्याचाराच्या घटना म्हटलं की स्त्रिया याला बळी पडतात, पण पुरुषी पगडा असलेल्या समाजात पुरुषांवरही अत्याचार होत असतील अशी कल्पना कोण करू शकत नाही. गेल्या काही वर्षात स्त्रियांकडूनही पुरुषांचा छळ होत असल्याचं वास्तव आहे. गेल्या काही वर्षांपासून उघडकीस येत असलेल्या या घटना पाहिल्या तर स्त्रियांकडूनही पुरुषांचा मानसिक शारीरिक छळ होतोय हे आकडेवारी पाहिली की दिसतं. या संदर्भात अनेक खटले देखील पुरुषांकडून कौटुंबिक न्यायालयात दाखल करण्यात आले. नॅशनल क्राईम ब्युरोनं 2005 ते 2008 दरम्यान कौटुंबिक कलहामुळे देशभरात पुरुषांनी केलेल्या आत्महत्येची आकडेवारी दिली आहे. हे खरं आहे की 95% केसेस या स्त्रियांच्या संबंधात असतात, तरी सुद्धा 5% केसेस सुद्धा पुरुषांच्या संबंधात असतात. पण तो अर्थातच त्यामुळे रिपोर्टेड केसेसचं प्रमाण कमीच असतं. तर त्याच्यात पुरुषांच्यावर अन्याय होण्याच्या केसेस सुद्धा खूप असतात आणि व्यावसायिकदृष्ट्या विचार करता आम्हाला अशा केसेस खूप जाणवतात. भारतामध्ये जे काही कौटुंबिक कायदे बनतात ना, ते फक्त महिलांसाठीच बनतात आहे. त्या सगळ्या कायद्यामुळे पुरुषांवर अत्याचार होत आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब व्यवस्था आणि भारतीय युवक जो तरुण असतो, लग्न करतो, त्याला पुढे जाऊन मोठं भविष्य असतं, पण या फॅमिली मॅटरमध्ये सगळं आयुष्य बर्बाद होतं. सगळे महिलांना कायदे दिलेले आहेत, पुरुषांना कायदे देण्याची गरज आहे आणि असं झालं तरच भारतीय कुटुंब व्यवस्था टिकेल, वाचेल असं मला सांगावं असं वाटतं. आणि या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. धागेदोरे या सिनेमातून हा विषय मांडण्यात येतोय. या धागेदोरीची टीम आपल्यासोबत आहे. आपण स्वागत करूयात. निर्माते पंकज छल्लाणी आपल्यासोबत आहेत. पंकजी स्वागत. अभिनेत्री भार्गवी चिरमुरे आपल्यासोबत आहे. भार्गवी तुझंही स्वागत. आणि त्याशिवाय अभिजित आपटे, मूळ कथाकल्पना ज्यांची आणि ज्यांनी निर्मितीचाही भाग याच्यामध्ये निभावलेला आहे, असे अभिजित आपटे आपल्यासोबत आहेत. तुमचंही स्वागत करतो अभिजितजी. सुरुवातीला मी भार्गवीपासून सुरुवात करतो. भार्गवी, तसं पाहायला गेलं तर हा जो आपण आकडेवारी आत्ताची बघितली, या आकडेवारून हे स्पष्ट होतं की पुरुषांवर अत्याचार होत आहेत. तुला काय वाटतं याबाबत? असा खरंच एक कायदा पुरुषांसाठी यायला हवा? मला असं वाटतं की जे काही कायदे केलेले आहेत ते बायकांच्या बाजूनी जरी केले असले तरी सुद्धा शेवटी पुरुष आणि स्त्री समाजाचे घटक आहेत आणि काय संसाराच्या रथाची 2 चाकं आपण ज्याला म्हणतो, आणि ते जोपर्यंत समसमान चालत नाही तोपर्यंत तो संसार चांगला असतो. ज्या क्षणाला तो बॅलन्स जातो त्या क्षणाला त्रास होतो. आम्हाला या फिल्म मार्फत कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट करायचं नाहीये. कायदे आहेत आणि महिलांवर अत्याचार जास्त झालाय हेही मान्य आहे, पण पुरुषांची पण एक बाजू असू शकते किंवा त्याला आपण एक अँगल किंवा दृष्टिकोन असं म्हणतो, तो असू शकतो हे मांडण्याचा आम्ही या सिनेमाद्वारे प्रयत्न केला. पुन्हा हा एक सिनेमा आहे त्यामुळे मला असं वाटतं की यातनं एंटरटेनमेंट आम्हाला नक्कीच करायची आहे, पण संदेश वगैरे असं मोठा शब्द न वापरता एका
कायद्याला आम्ही दुसरी बाजू असते हे दाखवण्याचा एक प्रयत्न लोकांसमोर केलेला आहे. निश्चित. पंकजजी, खरं तर ही फिल्म तुम्ही करायला घेतलीत, कशा प्रकारे खरं तर या कन्सेप्टवरती तुम्ही काम सुरू केलं? ॲक्च्युली एक एंटरटेनमेंट पॅकेज, एक पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज, आणि जरा कन्सेप्ट आली आमच्याकडे की ह्या विषयावर आपण काम करू शकतो. देन वी स्टार्टेड ऑन दॅट. अच्छा. अँड एक असं जसं भार्गवनी सांगितलं की एक सोशल मेसेज आहे असं काही नाही आहे, एक अंडरलाइनिंग आहे, एक अँगल, एक डिफरंट अँगलनी पण तुम्ही विचार करू शकता. नक्कीच. म्हणजे मनोरंजनाच्या माध्यमातून या विषयाला तुम्ही स्पर्श करण्याचा प्रयत्न करताय. आपण अभिजितकडे जाऊयात. अभिजित, तुमची ही मूळ कल्पना आहे, कथा आहे. या कथेवरती किंवा या संपूर्ण सिनेमासाठी ही कथाच का निवडावी असं का ठरवलं, किंवा याच्या आधी तुमच्या स्वतःच्या बघण्यामध्ये कधी अशा घटना आल्या होत्या का हा विषय निवडताना? चित्रपट करायचं ठरवलं त्यावेळेला कथेच्या शोधार्थ आम्ही होतो, आणि चित्रपट हे मनोरंजनाबरोबर प्रबोधनाचंही माध्यम आहे. तर ते चित्रपटाची जुळवळ करताना अशा काही बातम्या पेपरमधनं किंवा न्यूजमधनं माझ्या नजरेत येऊन गेल्या, आणि खरंच असं असू शकतं का की स्त्रियांवरती अत्याचार होण्याकरता जे काय कायदे निर्माण झाले आहेत, तर त्यांचा गैरवापर त्या महिला किंवा त्यांच्या घरचे करतायत का, असंही कुठेतरी डोक्यात येऊन गेलं. आणि मग त्याची ही कॉन्सेप्ट आम्ही बेसिकली मांडली, आणि या पद्धतीने चित्रपटाची कथा, म्हणजे ज्याप्रमाणे पंकजजी म्हणले आणि भार्गवी म्हणली त्याप्रमाणे फक्त ते सोशल मेसेज असं नाहीये, पूर्ण एंटरटेनिंगच फिल्म आहे. त्यामध्ये लव्ह स्टोरी आहे, रोमांस आहे, गाणी आहेत, सगळं काही आहे. पण एक जाता एक सोशल मेसेज पण आपण देऊन गेलेलो आहे याच्यातनं. बर. भार्गवी, जसं आता एक सोशल मेसेज आहे, मात्र तो त्या पद्धतीने गंभीरतेने आपण दाखवलेला नाहीये. एक मनोरंजनाचा टच त्याला आहे, आणि एक पूर्ण फिल्म ती आहे. या फिल्म मधल्या तुझ्या रोल विषयी सांगशील? यात मी वकिलाचा रोल करते, आणि ते तुम्हाला प्रोमोजवरनं दिसलंच असेल. आणि मी मुळात तेजस माझं नाव आहे. मी मुळात उमेश कामतची मैत्रीण आहे. उमेश आणि सई ताम्हणकर यांची, म्हणजे प्रसाद आणि मंजू कॅरेक्टर आहेत, त्यांची मी मैत्रीण असते. आणि दुर्दैवाने अशा घटना घडतात की मला प्रसादचं वकीलपत्र घ्यावं लागतं, आणि मग ती कसं लढते आणि ती काय मांडायचा प्रयत्न करते. जसं आता अभिजित अगदी करेक्टली म्हणाला की कुठल्याही कायद्याचा गैरवापर होणं चुकीचं आहे, आणि हल्ली थोडंफार कायद्याची भीती कमी होते की काय समाजात, असं आपल्याला जे वाटतंय ते चित्र मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. एका अगदी हलकं फुलकं नाही म्हणता येणार, पण काय काय घडू शकतं, एक कुटुंब कशा कशातनं जाऊ शकतं, आणि नियतीने जे एकमेकांमध्ये रिलेशनशिप गुंतवलेली असते ती जर छान वीण झाली तर त्याचं सुंदर चित्र किंवा नक्षीकाम दिसतं. पण ती एक जरी वीण चुकली किंवा एक जरी धागा चुकला तर त्याचा गुंता होतो. हेच आम्ही टायटल सॉन्ग मधनंही मांडलंय की तो गुंता जर सुटला नाही तर तो अजून होत जातो, आणि मग त्यातनं नाती कशी विस्कटत जातात, आणि मग त्यामुळे एक कुटुंब कसं तुटतं, आणि परिणामी थोड्या दिवसांनी असं जर जास्त घडलं तर समाज कसा तुटेल, असं ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न. आणि त्यातलं तेजस हे एक असं कॅरेक्टर आहे की जे सगळं हे गुंता सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. धागेदोरे तू कसे शोधलेत हेही आम्हाला जाणून घ्यायचं, पण त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. आपण पाहत राहा झी 24 तास. नऊच्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. धागेदोरेच्या टीमशी आपण चर्चा करतोय. पंकजजी, आता जसं भार्गवी म्हणाली की एक गुंतागुंत जी असते ती सोडवण्याचा थोडासा प्रयत्न या फिल्मच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, किंवा ती गुंतागुंत दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला हा सगळा घटनाक्रम आहे. कशा प्रकारे तुम्हाला हा पिक्चर करताना मजा आली म्हणूया, किंवा कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य मिळत गेलं तुमच्या टीमचं? नाही, सहकार्य तर भरपूर मिळालं. जे एक भीती होती की एक सेलिब्रिटीवर काम करायचं आहे तो ऍब्सोल्युटली तो मला तो एक रॉंग इम्प्रेशन होता. अँड दे वर व्हेरी एकदमच ग्राउंड रुटेड होते सगळे, आणि खरंच मजा आली. इट वॉज एकदम वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्या फील्ड पासून. अँड आय होप आय कंटिन्यू वर्किंग विथ द सेम टीम. खरंय. कुठेतरी या सगळ्या माध्यमातून एक संदेश तर आपण तुम्ही म्हणाल की जसं देतोय आपण या फिल्ममधनं, पण लोकांनी हा फिल्म बघितल्यानंतर घरी जाताना काय घेऊन जावं असं तुम्हाला वाटतं? एक एंटरटेनमेंट पॅकेज आहे हा टोटली. राईट फ्रॉम म्हणजे गाणी छान आहेत, त्यानंतर ऍक्टिंग तर म्हणजे तर डेफिनेटली एक दे विल बी हॅपी. म्हणजे ते आपण जे मराठीमध्ये म्हणतो की पैसा वसूल आहे, तर त्या प्रकारचा आहे डेफिनेटली. इट वॉज अ नाईस, एकदम
वेगळं एंटरटेनमेंट आहे एकदम टोटली नक्कीच. आणि हे एक वेगळं एंटरटेनमेंट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतील अशी आशा करूयात. आणि तुमच्या संपूर्ण टीमला या फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आलात आणि चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. 9च्या बातम्यांमध्ये आज इथेच थांबणार आहोत. आपण पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.